ना कोणता झेंडा, फक्त मराठी अजेंडा असं म्हणत हिंदी सक्ती विरोधात मोर्चा ठरला. चर्चा झाली कारण कित्येक वर्षांनी या मोर्चामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार होते. वादळ वेग घेत होतं, पण तेवढ्यात सरकारनं त्रिभाषा धोरणाबाबतचा GR रद्द केला. त्यामुळे पुढं काय अशी चर्चा सुरू झाली. पण आता या मोर्चाचं रूपांतर विजय मेळाव्यात झालंय. 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजय मेळावा काढणार आहेत. मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू झाल्यात. वरळी डोम इथं हा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलंय. सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. हिंदी सक्ती विरोधात मराठी माणसानं एल्गार पुकारल्यानं सरकारनं गुडघे टेकत शासकीय आदेश मागे घेतला. मराठी माणसाच्या एकजुटीचा हा प्रचंड विजय असून 5 जुलैला मराठी विजय दिवस साजरा केला जाणार आहे. वरळी डोम इथल्या सभागृहात हा विजयोत्सव होणार आहे आणि या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहतील. या मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. मराठी माणूस विखुरलाय असं वाटल्यानंतर मराठी द्रोही पुन्हा डोकं वर काढतात. काल आपण ते डोकं चिरडून टाकलंय, पण त्यांनी पुन्हा फणा वर काढू नये म्हणून एकजूट कायम ठेवली पाहिजे. विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील. मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू झाल्यात. या कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल, ठिकाण कसं ठरलं, याबद्दल संजय राऊतांनी माहिती सांगितली आहे. वरळीला जे डोम सभागृह आहे मोठं, तिथे हा सोहळा करावा. पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी, यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे. कारण मराठी माणसाचा हा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती. अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे. अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करताय, पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे. शिवतीर्थावर जिथे शिवसेनेचा जन्म झाला, मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला, त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला सगळ्यांनी. आता त्या संदर्भात काल आमची एक बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं, काय असावं, किती माणसं येतील, हे सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली. पहिली चर्चा केली. 5 जुलैला साधारण 12 ते 12:30च्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल. आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह किंवा एक मोकळी जागा आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे ही नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. मला असं वाटतं मुळात मुद्दा हा दोन बंधू एकत्र येण्याचा नाही, तर मराठी माणसांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे येऊन हिंदी सक्तीचा विरोध केला, मला असं वाटतं त्याच्या पुढे सरकार नमलं. हा जो विजय आहे हा मराठी माणसाचाच विजय आहे. आज खऱ्या अर्थानं डोम या थिएटरमध्ये तुम्ही सगळे लोक जाणार आहात, पाहणी करणार आहात. दोन्ही पक्षाचे लोक जाणार आहेत. 9:30 वाजता रात्री जाणार आहात असं कळतंय, काय सांगणार? नाही, तशा पद्धतीचा निरोप आम्हाला सन्माननीय आमचे नेते बाळा साहेबांनी दिला की रात्री डोमला यायचंय, बाकी गोष्टी करायला, म्हणजे अरेंजमेंट्स आणि या त्या सगळ्या त्यांच्याहीकडनं कोण येणार असतील, मला म्हणजे नांदगावकर साहेबांनी तसा निरोप दिला आहे आम्हाला, त्यांच्याहीकडनं निरोप मिळाला असेल, त्याच्याबद्दल तेच जास्त स्पष्टपणे सांगतील आपल्याला. संदीपजी, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की अनेक ठिकाणी खरं तर झेंडा नको, आमचा अजेंडा मराठी माणसाचा आहे असं मनसे अध्यक्षांनी सांगितल्यानंतर सुद्धा जो एक आंदोलन झालं तिकडे कुठे ना कुठे लोकांचे लोगोज बाहेर येताना दिसत आहेत. झेंडा नकोच आहे तर मग कशाला असे नारे वगैरे वगैरे असं मला वाटतं का? आपण पाहिलं असेल तर म्हणजे 29 तारखेला मराठी भाषा कृती समितीनं जे होळी केली पक्षाचे काही जे चिन्ह, मला असं वाटतं हा विजय कुठल्याही एका पक्षाचा नाही, हा विजय मराठी माणसाचा आहे आणि तो त्याच पद्धतीने आम्ही साजरा करू. मग डोम मध्ये जो होईल त्यावेळेस तुम्ही म्हणताय, परंतु अशा प्रकारचे झेंडे किंवा बॅनर लागले तर
का लागतील? पण जर सगळ्यांनी ठरवलं तर असं का होईल? जर सगळ्यांनीच ठरवलंय की आपण कोणीही झेंडा आणायचा नाही तर असं का होईल असं तुम्हाला वाटतं? कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात. काल सुद्धा मनसेचे बाळानंदगावकर, अभिजित पानसरे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत एका हॉटेलमध्ये भेटल्याची माहिती समोर येते. तर कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असेल आणि यासाठी तुम्ही मला असं वाटतं आमच्याकडनं आमचे पक्षाचे सन्माननीय नेते बाळानंदगावकर साहेब असतील, अभिजित पानसे असेल, हे लोक कोऑर्डिनेशन शिवसेना नेत्यांशी करतायत आणि ते ठरवतील. त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी बोलून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाईल. त्यामुळं आता या विजय मेळाव्याची तयारी कशी होते, दोनही ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून कसे पुढाकार घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.